आकड्यावर 6 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा. या बॅचचा हा चेंडू थोडासा पाकपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु सोपं नाहीये. इकडे वेग होता प्रचंड. शॉट ऑफ लेन टप्पा पडल्यानंतर वेग सुद्धा पाहायला मिळाला, तेवढीच उसळी सुद्धा घेताना पाहिली चेंडूची आणि सरळ विकेट किपर रत्नदीप यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. कट केला यावेळेस मात्र, परंतु डिक्लेअर्ड झोन आहे त्या ठिकाणी एकच जावेल. एकेरी ताबीच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 7 वर. 7 ऑन बोट. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात नवापाडा संघाच्या. दुंद्रेपाडा टीमला बाय मिळाले. यामधला जिंकणारा संघ दुंद्रेपाडा संघाच्या विरोधामध्ये खेळेल नेक्स्ट मॅच. आणखीन एक बागफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. टॉपेज घेतली गेली. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. हा बॉल आतमध्ये असेल तर धावावं लागेल तुम्हाला. जोपर्यंत सिमेंटला लागत नाही, कंपाऊंडला लागत नाही, तोपर्यंत आतमध्ये कितीही धावा काढू शकता तुम्ही. आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलंय ते फलंदाज उमेशला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले राजेश पाटील यांचं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर बिनबाद 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळाली राजेश यांच्याकडून. दुसरं षटक. निनाद तारेकर येतात गोलंदाजीसाठी. बीट केलं यावेळेस मात्र. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. टप्पा पडल्यानंतर बऱ्याच वेळेला चेंडू बाहेर निघतो निनाद यांचा. बघाशी सुद्धा आपण पाहिले गोलंदाजीमधून काही चेंडू खाली सुद्धा राहिले. खास करून खासियत राहिली यांच्या गोलंदाजींची. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्क्वेअर लाईनला चेंडू सरकलाय. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि या 2 धावा पूर्ण. जाऊन पूल केलाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या चेंडूवर तर षटकार आला होता. अगदी सुंदर असा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला होता लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. अजून 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. लीना तारेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. इकडे मात्र एज लागली होती. बॉल पाठीमागे चाललाय. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत पाहायला मिळाले ती नवापाडा संघाच्या ओपनर्स कडून. स्लाइस केलंय, परंतु बॉल मात्र गलीमध्ये चाललाय. 1 रन मिळेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 10च्या सरासरीने धावा जमा केल्यात. नवापाडा संघानं 20 धावा, 20 विदाउट लॉस.
तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सोन्या गायकवाड. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये पाहूया. इकडे मात्र रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का नवापाडा टीमला. फलंदाज उमेश यांना मैदान सोडावं लागेल. 20 या धावसंख्येवर पहिला गडी गारद होतोय. धोकादायक धाव गडाचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता आणि धावत जाऊन पहा अशा पद्धतीने इकडे रनआउट झाला. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बाळा. धष्टपुष्ट अशी शरीर यष्टी आहे, परंतु नाव त्यांचं बाळा आहे. फ्लाइट डिलिव्हरी होती, खणून काढलाय, उचललं या बॉलला. ओ नरेश गायकवाड त्या ठिकाणी आहेत. थ्रो जाईपर्यंत दुसरी रन कंप्लीट झाले. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. खूप चांगली बॅटिंग करतात अजय सुद्धा आतापर्यंत चांगलं योगदान दिले सलामीला येत असताना. सोडून दिला होता हा चेंडू. डेड बॉलचा इशारा पंचांचा. कदाचित तयारीत नव्हते. 22 धावा झाल्यात आतापर्यंत. शेवटचं षटक आहे. इकडे मात्र बीट केलंय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मात्र होता. तर बॉल निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. बॅकफुटला जाऊन पूल केला यावेळेस मात्र स्क्वारलेकडे. ओ डाईव लगावत अडवण्याचा प्रयत्न. संपूर्ण आपण परिसर पाहिलं तर जलमय झालंय, तळ साचलंय. या 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेने टीमची टोटल मात्र पुढे जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. निदान एखादा मोठा स्ट्रोक नावपाडा विंदणी टीमसाठी आला तर नक्कीच ही धावसंख्या 30 होईल आणि पावसामध्ये खरं तर एक चांगलं टार्गेट 10च्या सरासरी राहू शकेल. परंतु त्यासाठी मात्र अजय यांच्या बॅटमधून एखादा स्ट्रोक गरजेचा असेल विंधणे टीमला. ओ पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत सर्कलमध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू असेल सोन्या गायकवाड यांचा आणि या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहा इनसाइड एज लागली होती आणि बॉल पाठीमागे आलाय. हलकीशी अपील सुरू होती. यस अंपायर 1 रन आहे. आउट आहे. 1 रन आहे. इनिंग एंड. 27 टोटल. 28 टू विन. 28 टू विन. 3 ओव्हर्स मध्ये पारगाव संघाला 28 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या नावपाडा टीम. 18 बॉल आणि 28 रन्स. पाऊस असाच हो कायम आहे. संपूर्ण दिवसभर पाऊस पडतोय. रात्री पडला तर उद्या अनेक गावं खरं तर या पाण्याखाली असतील. कुठेतरी थोडाफार थांबणं सुद्धा गरजेचं असेल.
हॅलो. सुरुवात झाली इकडे मात्र पहिला चेंडू आणि पाहूया काय घडले. झेल त्या ठिकाणी टिपला आणि पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. टीम पार गावला. सोन्याला मात्र निराश परतावं लागणार आहे. मैदान सोडावं लागेल सोन्याला. मागच्या सामन्यामध्ये मात्र 41 धावांची इनिंग साकारणारा सोन्यासारखी इनिंग साकारणारा सोन्याला मात्र या मॅच मध्ये खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही फोडू दिला नाही आणि 0 या धावसंख्येवर मात्र सोन्या गायकवाड मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. 0 पहिला. आज या स्पर्धेमध्ये कनक 11 भांडू हा संघ तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये खेळणार होता, परंतु इथे तो आतापर्यंत आलेला नाहीये आणि त्याच कारणास्तव कनक 11 भांडूप या संघाला या स्पर्धेमध्ये बाद घोषित करण्यात येत आहे. त्यामुळं नेरेदुंद्रे विभागाला मात्र बाय दिली जाईल. नेरेदुंद्रे विभाग पुढे जाईल तालुका स्तरीय स्पर्धेमधून आणि ड्रॉ करून घेऊया आपण. राजा यांना पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. सगळ्यात मोठी विकेट. त्यामुळं हे आव्हान जरी 28 असलं तरी सुद्धा थोडंसं घाम गाळावा लागेल कदाचित या पावसामध्ये सुद्धा. असंच काहीच चित्र पाहूया. निनाद तारेकर आहेत. राजेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. ओ बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र कमालीचा स्ट्रोक निनाद तारेकर यांच्या बॅटमधून निघालाय. खणखणीत असा षटकार. शॉट ऑफ लेंथ होता. खुटप्प्याचा बॉल होता आणि स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड. निनाद तारेकर सोन्या जरी बाद झाले असले तरी इकडे मात्र या षटकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 7 या आकड्यावर. राजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता. पाठीमागे थोडंसं खेळलेत वळून. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये कदाचित लागला असावा. एक धाव जरूर येईल डिक्लेअर्ड झोन मध्ये. 8वी धाव स्कोर कार्डवर. 28चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 28 रन्स टू विन. सकाळच्या सत्रामध्ये वन सॉल्युशन नवी मुंबई सकाळपासून खरं तर वाट पाहतात. त्यांचं कोडं आत्ता सुटलंय. भांडुपनी जर सकाळीच सांगितलं असता तर त्यांची मॅच कधीच झाली असती. ओ यावेळेस मात्र बर्थडे बॉय वाढदिवसानिमित्त ही अनोखी गिफ्ट बॉलला पाठवले. स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांकरता राजेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार. संपूर्ण टेनिस क्रिकेट परिवाराकडून राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. आज चांगला खेळ वाढदिवसानिमित्त करत असताना पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं. चांगली बॉलिंग सुद्धा केली. या षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकून पोहोचले ती 14 या आकड्यावर. आता बरोबर निम्म अंतर पूर्ण केलंय. 50% धावा पारगाव संघाच्या धावफलकावर आहेत. बरोबर अर्धी लढाई पूर्ण केली. अर्धी बाकी आहे. 14 धावांची अजूनही गरज आहे. आणखीन एक स्क्वेअर लेगच्या वरतून धमाकेदार स्ट्रोक. इट्स अनदर ह्यूज वन. बिग हिट 6 रन. लगातार दुसरा षटकार राजेश पाटील यांच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या सहाय्यानं सागर पाटील भलतेच खुश झालेत. 20 धावा धाव फलकावर. 20 ऑन बोर्ड. 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चला 3 संघ. वन सॉल्युशन नवी मुंबई, नेरेदुंद्रे विभाग ज्यांना बाय मिळाले आणि धनवीन उरण. तिन्ही टीमचे कॅप्टन आपण ड्रॉ साठी या लवकर. मॅच संपायच्या आतच या. धनवीन उरण वन सॉल्युशन नवी मुंबई इकडेच आहेत आणि एनडी विभाग सुद्धा आहे इकडेच.
चला ड्रॉ साठी या चिठ्ठ्या उडवल्या जातील. पाहूया कोणत्या टीमला बाय. वन सोल्युशन नवी मुंबईला अजून वाट पाहावी लागते. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर अजय येत आहेत. पहिल्या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट स्पष्ट केलाय. 3 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये दिले गोलंदाज राजा यांनी आणि त्यामुळे हे अंतर सोपं झालंय. नीना दडवा बाट खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये बॉल थांबवला अजयनी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. दोन निर्धाव चेंडू आले अजय यांच्याकडून. हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला संधी होती त्या ठिकाणी. स्क्वार कट केलं होतं आणि बॉलला पाठवलं ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकारानं टीमची टोटल मात्र 24 या आकड्यावर 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अपना चिट्टी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल चाललाय त्या ठिकाणी. सिंगल रन मिळेल. अरे घे ना तुला की चाम बनवून जा. तुला की चाम बनवून जा. वीडियो रिकॉर्डिंग करना है क्या प्रॉब्लम.